बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते नांदेडच्या हातगावमधून। हातगाव येथे सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती नवीन पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व श्री विकास खारगे महाराष्ट्र मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मवर्षानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन संत रोहिदास सभागृह हातगाव या ठिकाणी करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटिका, पोवाडे, नृत्य व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। कार्यक्रमात नाट्यप्रवेश श्री प्रमोद शेलार व त्यांच्या संघाने अतिशय सुंदर सादरीकरण केले। शाहीर प्रेमदार पुंडके यांनी आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे गौरव पोवाडे सादर केले। रुपेश कदम यांच्या संघाने सुंदर अशी बहारदार अशी नृत्य सादर केली। श्रीराम भाऊ लांडे प्रमुख वक्ते यांनी आपल्या व्याख्यानातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर च्या कारकिर्दीची माहिती दिली। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राची माहिती दिली आहे। नमस्कार, माझं नाव आसमा अन्सारी। महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई या कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबवले जातात। यापूर्वी गाथामुक्ती संग्रामाची 17 सप्टेंबरवर आधारित नाटिका तयार करण्यात आली होती। तसेच या वर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 जयंती निमित्त शासनाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवनाचा परिचय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावा हा उद्देश ठेवून उत्कृष्ट अशी एका कार्यक्रमाची निर्मिती केली, ज्याचं नाव त्यांनी दिलं होतं की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर गाथा जीवनांची। याच्यामध्ये अहिल्याबाईंनी केलेल्या कार्याची पूर्ण जनसामान्यापर्यंत माहिती कशी देतील यासाठी पोवाडे, गीत, नाट्यकला, नाट्य आणि तसेच व्याख्यानाद्वारे एक छोटा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधील एक सादर करण्यात आला। जवळपास महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये एक ठिकाणी हा कार्यक्रम झाला। नांदेड या ठिकाणी या शोचे आयोजन करण्यात आले होते, पण हातगाव, नांदेड मधील हातगाव हे ठिकाण निवडण्यात आले आणि आज आपण हातगाव या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले। पात्राबद्दल म्हणायचं गेलं तर राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं पात्र करताना एक वेगळी ऊर्जा जाणवते। सोबतच एक हिम्मत, एक धैर्य आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ही जाणवते आणि त्यासोबतच त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या या आपोआपच आपल्या खांद्यावर येतात आणि एवढं मोठं पात्र साकारत असताना ते सगळं जे धरून करायचं असतं त्याची एक जबाबदारी, एक कर्तव्य म्हणून ते पार पाडण्याचा मी 100% प्रयत्न करत असते।